तुम्ही इथं? चला बरं, काही काम नसेल तर मला पाणी काढून द्या, धुणं धुवायचं या. आली का सकाळ सकाळ लगे जा की तिकडे कॅनलला खळखळ पाण्यात धुऊ जा जाऊन. इथं आली लगे आयत्या व्हायच्यावर रिगुट्या मारायला. खळखळ धुवायचं तिकडं बाया आहेत एवढ्या मोठ्या जाऊन धुवायचं तर खन 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 खन. आली लगे माझ्या मागं पाणी काढून द्या, चारा काढून द्या. ओ माय, जावा तिकडे, मरणाची गर्दी आहे त्या पायरीवर. मरणाच्या बाया आल्या तिथे धुवायला, धक्का बिका लागला तर जाईन कॅनल मध्ये. मला काय पवा येते का काय होतं या? मला झाडायला तिकडे. इथं पाणी काढून द्या म्हणलं तर बारा हिकतच लावायला बसले त्या वासराला चिवडीत. देऊ नये का पाणी काढून इथं मला? त्याच्या पायी म्हणतोय चल तुला पवाय शिकवितो. तुला पवायचंच नका वाटतंय, लांब लांब पळत या. चल बरं आज हिरीमध्ये सोडतो तुला दाव्याला बांधून. कसं येत नाही पवाय बघू बरं. पवाय शिकायचं असते. आपण खेड्यात राहणारे चौकून पाणी आहे आपल्या. आता झालं तिसरं महायुद्ध होणार आहे म्हणून लॉकडाऊन पडणार आहे. कुठं सुनामी आली, भूकंप झाला, पाणी फिनी समुद्रातला आलं. पवायचा या पाहिजे तुला. स्वतःचा जीव वाचवाय तरी आला पाहिजे की. आणि येत नाही नाही ती नाही. जा आता आल्याशिवाय कळलं तुला. जा कॅनलमध्ये बायाची सगळ्या पुरी बाया सगळ्या पवारी लेकरं बाळ जाऊन शिकायचं त्यांच्यासोबत. शिकवा म्हणायचं मला कोण. आणि इथं इथे ना आयत्या बिड्या द्या मला पाणी करून, द्या मला चारा करून. काय बाई, आता तुझ्या मागे तेवढंच करीत बसतो मी. तिसा झाल्याच लेकराला परत लावा लागतं त्याची औषधात यायला. ओ माय, बस आता असते का पवायचं? जेव्हा पवायचं होतं तेव्हा पवले नाही, आता तर पवते हो का मी? सांगायला तिथे मला पवायचं तुला शिकवित करून. बरं त्या हिरीमध्ये मरून बिरून गेलेत, पुन्हा काय करणार होता? कोण भाकरी घालील पुन्हा तुम्हाला? मला सांगायला हिरीत सोडतो तुला करून. आले ते आली सुनामी तुमच्या पाठीवर बसते की मी. तुम्ही कशाला हावता? मला घेताल की पाठीवर का सोडून देताल पाण्यामध्ये? हा बस माझ्या बोकांडी पाठीवर आणि मला बी डुबव. मला तरी जगू दे. त्याच्यामुळे ते शिकाय जरा पवायला. येत नाही येत नाही. चल बरं आज तुला आज ढकलून देतो. कसं येत नाही दाव बांधतो आणि हिरीमध्ये नाही कॅनेमध्ये येतो ढकलून तुला. कसं येत नाही पवाय बघू तुला. अगं लोक शिकवण्यापायी कुठं स्विमिंग लावा आणि हिला तुला आहे ते शिकवलं की मी. चल एवढं मोठं पाणी आहे आपल्या इथे, हिरीला पाणी आहे. शिकायचं पवायला सोडून नाही येतं नाही येतं नाही येत. जा की बाया बघ खाना धुणं धुवायला येतात पायऱ्या कॅन्यामध्ये मोकळ्या खळ पाण्यामध्ये. खळ 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 इसरून आणायचे कपडे. तर इथं बकेट द्या काढून आणि ही द्या काढून करीत बसती या. चल बरं येतेच का तुला शिकवतो पवायला? मला पाणी दे वाटलं त्यानं. बसा बरं, माझं मी घेते. मला काय हाती नाहीत का? बाहेर हे कधीच लावत बसले तर मला शिकवायला तर पवायला येणार ना जाईना. तुम्हाला तरी येते का नीट पवायला? मला शिकवायला आले तर माझ्या मागं चल तुला पवाय शिकितून, चल तुला पवाय शिकित करून. मला काही येत नाही का पवायला? काय माहिती तुम्हाला? मी तर कवा बघितले नाही पवायला. चल तुला पाहून दाखवतो आज. चल मला चल की. ढकलून चल म्हणून. नाही नाही तुला शिकवितो आणि मी बी तुला पाहून दाखवतो ना. चल. आता असते का पवाय? जेव्हा पवायचं होतं तेव्हा नाही शिकविला ना, आता शिकवायला का? आता काय झालं? काय म्हातारी झालीस का? किती वर्ष झाले तेव्हा शिकविलं असतं तर. आता काय म्हातारी झालीस का? म्हातारी जन्म येत असते का आता सांगायला? वा गोवा आमच्या इकडे खेड्यात पाणी काढून लवकर धुणं धुवून मला घरी जायचं. आणखी घरी पाणी नाही म्हणून इथे आले, म्हणलं पाणी काढून देते. कर तिकडं नळ चालू येते लय ह्या कुठं? पाईप नळ चालू कर. पाणी लाईट आहे का? कर नळ चालू बरं बघ पाणी आहे का?